बार्शी टाकडीमध्ये कावडसाठी एवढे टॉपचे बँड आले होते आणि कोणते बँड आहेत ते चला तुम्हाला सांगतो. आपला ब्लॉग शेवट पर्यंत पहा. सकाळी झोपेतून उठलो भाऊ, बॅग भरली ततून धकलो गावाला गाडी. आता प्रज्वल आला, आता प्रज्वल सोबत जाणं पडते आता गावाले. तर तसा काही विषय नाही भाऊ, आता आपल्या मागे राहिल्यात घरचे कामं. आता आपण बी गेलो असतो गावाले. मग तो झाला तसा विषय की आपल्या घरी होती भाऊ आजी. आता आजीला जाणं पडते गावले. मग आता आजीला सोडणं पडते डायरेक्ट कुठे बस स्टँडले. मग आता निघालो डायरेक्ट गाडीवर बसून कुठे अकोल्याला जायसाठी. 15-20 मिनिटातच पोहोचलो डायरेक्ट अकोल्याले. बस होती सकाळी 8ची आणि आम्ही पोहोचलो बरोबर 7:45 वाजता. बरोबर 10 मिनिट पहिले पोहोचलो. आजीला दिलं बसून. आजीला म्हटलं चाल येतो म्हटलं बा. आणि तिथून गेलो आपण राजेश्वर महाराजच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आता भाऊ पहिला सोमवार असल्यावर इथं एवढी गर्दी आहे की तुम्ही पाहू शकता. दर्शन वगैरे केलं आणि तिथून निघालो आपण घरसाठी. तर आता पहिला सोमवारच्या एवढ्या कावळी उरायला रस्त्यानं की आपण 2-3 ठिकाणी कावळ वगैरे पाहिले आणि दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून निघालो घरसाठी. पण म्हटलं त्याच्या पण नाश्ता करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिले पेट पूजा बाद में काम तुझ्या. अकोल्यावर आलो घरी आणि मग गेलो आपण जागेश्वर महाराजच्या मंदिरात दर्शन करायसाठी. दर्शन वगैरे केलं. मग तिथून गेलो घरी. घरी गेल्यावर पहिले घेतलं भाऊ आरतीचं ताट आणि तिथून गेलो आपण वरवड्याची पूजा करायला. कारण की आज होता भाऊ नागपंचमीच्या देवचा व्हिडिओ आहे बरं. पूजा वगैरे केली आणि तिथून धकलो आपण डायरेक्ट घर जायसाठी. घरी पोहोचल्यावर फ्रेश वगैरे झालो आणि तिथून आम्ही तिघं निघालो भाऊ बाष्टाकडे जायला. कारण की आज आहे भाऊ बाष्टाकडे कावडचा कार्यक्रम. मग आपण तिथं जाणार नाही असं होणार का रे बा. आता कुठे पण जायच्या पहिले सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पेट्रोल टाकणं भाऊ गाडीत. आता आतून आम्हाला मरसुडले बी जाणार म्हणून पेट्रोल टाकून घेतलं म्हणजे टेन्शनचं काम नाही. जसं आम्ही रेल्वे गेटवर पोहोचलो भाऊ तर रेल्वे गेट बी बंद आहे बा, बेकार काम आहे बा. मग इथून गेलो आपण बाष्टाकडे. जसं पोहोचलो भाऊ एवढे बँड चालू होते भयानक पैकी की तुम्ही पाहू शकता डायरेक्ट. बारशे टाकडीला कावळमध्ये आलेले बँड पार्टीवाल्याने एवढा आवाज खोलला की बस कानबंद कार्यक्रम झाला भाऊ. बस कुर्रू करतच जाय म्हटलं भाऊ अति की उभं राहायला पुरत नाही. आता बस म्हटलं एखाद्या कानाचा पडदा चालला ते. तिथून गेलो भाऊ डायरेक्ट मेडिकलवरून घेतलं एक कापसाचं बंडल. म्हटलं बस आता काही टेन्शनचं काम नाही आपल्याला.